हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी पास्टर दीपक गवई. तुम्हाला हे सांगू इच्छितो की जर तुम्ही लेकरामध्ये भेदभाव करत असाल तर बायबलचं वचन का सांगते आपण बघूया. स्वतःसंहिता 127 अध्याय आणि 3 वचन. पहा, संतती हे परमेश्वराने दिलेले दान आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. म्हणजे जे लेकरं आहे, मुलगा असो या मुलगी, परमेश्वराने दिलेले दान आहे, म्हणजे गिफ्ट आहे. आपण त्या ठिकाणी विचार करतो की मला आता मुलगी झाली, मुलगा पाहिजे होता, त्याला मुलंच आहे, 2 मुलं आहे, आता मुलीची काय झाली, परत मुलगा झाला, यार मुलगी पाहिजे होती, आजी म्हणते, सासूबाई म्हणते. असं आपलं जी मानसिकता झालेली. पण परमेश्वराने दिलेले जे वचन आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे परमेश्वराने दिलेली जे लेकरं आहे, परमेश्वराने दिलेली ते दान आहे, त्याची इच्छा झाली तुम्हाला मुलगा पाहिजे या मुलगी, ही परमेश्वराची इच्छा झाली, ती एक दान आहे, ते एक गिफ्ट आहे. आता एखाद्या कार्यक्रमामध्येच बघा ना, जर कोणाचं लग्न असेल तर आपण एक छोटंसं गिफ्ट घेऊन जातो आणि ते म्हणतात की अरे माझ्या मुलीच्या लग्नाला काय तरी पण पाकिट आणलं, काय एक हंडा आणलं, एक मोठ्याचं गिफ्ट द्यायचं असं, फ्रीज तरी द्यायचं असेल नाही तर सोफा सेट द्यायचा असा, म्हणजे मोठ्या वस्तू तरी द्यायचं असतं ना. एकूण ते एक मुलगी नाही, असं नाही बोलत तू. ते म्हणतात की तुम्ही जे काय दिलं ते काय त्याच्यावर आम्ही काही आनंदी आहे, आम्ही खुश आहे. ते कधी आपल्याला बोलत नाही रागवून. प्रेज लॉर्ड. कारण की ते तुम्ही अंतःकरणाने दिलेले ते एक दान आहे, ते एक गिफ्ट आहे, ते प्रेमाचं प्रतीक आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जातात, भेटवस्तू देतात. प्रेज लॉर्ड. तशा प्रकारे आपण पण त्या ठिकाणी विचार करू शकत नाही. त्या ठिकाणी आपण असला विचार करू शकत नाही, अरे यार मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. कारण की देवाने दिलेले ते गिफ्ट आहे, ते आनंदाने आणि प्रेमाने स्वीकार करणे आपले गरजेचं आहे. आपण परमेश्वराकडे जी इच्छा आहे ती पूर्ण कधी करतो, जो आनंदाने प्रेमाने स्वीकारतो. तो म्हणजे की निराशेने नाही, दुःखी मनाने नाही, तर प्रेमाने आणि आनंदाने. प्रेज लॉर्ड. जर बाय चान्स त्या व्यक्तीच्या घरी आपण गेलो, त्यांना आपण एक कैची दिलेली असेल किंवा आपण पाकिट दिलं असेल त्यांच्या मुलीच्या लग्नात, आता ती कशी चिपली, मग तुम्ही त्यांच्या घरी गेला, तिला बायकोनं काय बंगालवाली काय माझ्या कळशीचा सत्यानाश केला आपण त्याला काही कधी काय आपण त्याला बोलू शकत नाही. कारण की आपण दिलेले ते दान आहे, तो काय करू त्याचा, तो त्या ठिकाणी कोणाला देऊन टाकू या त्या ठिकाणी भंगारवाल्याला देऊन टाकू, त्याची इच्छा झाली. तशा प्रकारे परमेश्वराने दिलेले गिफ्ट आहे, तसा उपयोग कसा करायचा ते आपल्या हातामध्ये, कसा सांभाळ करायचा. कारण की परमेश्वराने आपल्या हातामध्ये दिलेलं आहे. म्हणून त्या लेकराला तुम्ही काय करा, एखाद्या कपाटामध्ये ठेवा. जसं की आपण सोनं जपून ठेवतो एखाद्या कपाटामध्ये, तशा प्रकारे आपण लेकरांना पण त्याचं म्हणजे की सांभाळ करणे गरजेचं आहे. कारण की जर सोनं जर आपण लेकराच्या हातामध्ये दिलं तर कोणी पण नजर ठेवून त्या ठिकाणी घेऊन जाईल. म्हणून आपण लेकराच्या हातामध्ये कधी देत नाही, एखाद्या सुरक्षित ठिकाणी आपण ठेवतो, त्या ठिकाणी कोणाची नजर नसेल. तशा प्रकारे आपल्या लेकराचा पण आपण सांभाळ करणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही प्रार्थनामध्ये वाढा, बायबल वाचायला शिकवा, त्यांना संडे स्कूलला पाठवा आणि त्यांना नित्या गोष्टी सांगा आणि त्या ठिकाणी त्यांना चांगल्या व्यक्ती बनवा. तरच ते लेकराचा म्हणजे की चांगल्या त्या गिफ्ट टिकेल, परमेश्वरचं दान टिकेल आणि परमेश्वर खुश होईल. जसं की तो व्यक्ती तुमच्या घरी चहा प्यायला आलता, तर त्याने ती वस्तू बघितली, तो दुःखी झाला.
पण परमेश्वर दुःखी होऊ नये तर तुम्ही लेकराचा कसा सांभाळ करता हे तुमच्या हातामध्ये. म्हणून तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुमचा लेकरू म्हणजे की मुलगा असो या मुलगी याच्यामध्ये भेदभाव करू नका. तर त्याला चांगली वागणूक द्या, त्याला चांगल्या म्हणजे की परमेश्वराच्या भयामध्ये वाढा. तर परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्या मुलावर पण परमेश्वराची कृपा दृष्टी राहील, परमेश्वराचा अनुग्रह राहील आणि मनुष्य आणि देव याच्याकडून त्याला सुकृती प्राप्त होईल. जसे की नीतिसूत्रे त्याचा 3रा अध्याय 4थं वचन सांगतं की पहा म्हणजे की मनुष्य आणि देव याच्याकडून त्याला सुकृती प्राप्त होईल. प्रेज लॉर्ड. आमीन.